रुद्राक्ष एक छोटंसं बीज. या बीजाची किंमत हजारो रुपयांपर्यंत का जाते बरं? रुद्राक्षात अशी कोणती शक्ती आहे ज्यामुळे ते ऋषी मुनींपासून आजच्या काळातले साधक सुद्धा धारण करतात? साधकांचं राहू द्या, पण आपल्यासारख्या संसारी व्यक्तींच्या आयुष्यात हा रुद्राक्ष काय परिवर्तन घेऊन येतो? आपल्या कोणत्या समस्येवर हा रुद्राक्ष उपाय करतो? खास करून नोकरीच्या संदर्भात जर समस्या असतील तर त्यावर रुद्राक्षाने उपाय कसा करायचा, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आता ना, व्हिडिओ सुरू करण्याआधी थंबनेल बघूनच काही जणांनी खाली कमेंट केली असेल बरं का, की हो मग रुद्राक्ष घालूनच फिरा, कामधंदा काही करू नका, नोकरीसाठी स्वतः प्रयत्न करू नका, रुद्राक्ष अंगावर घालून फिरा, होतंय तुमचं काम. अशा प्रेमळ कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये आल्या असतील. पण जे व्हिडिओ पूर्ण ऐकणार आहेत ना, ते नक्कीच चांगली कमेंट करणार आहेत. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया आणि 4 मुखी रुद्राक्ष म्हणजे काय ते जाणून घेऊया. आता रुद्राक्ष जबाल उपनिषद किंवा शिवपुराण, पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये रुद्राक्षाचं महत्त्व वर्णन केलं गेलं. प्रत्येक मुखी रुद्राक्षाचं वेगळं आध्यात्मिक महत्त्व आहे. 4 मुखी रुद्राक्ष जो आहे ना, खास करून तो 4 मुखी रुद्राक्ष हा ब्रह्मदेवांचं स्वरूप मानला जातो. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माण करते आणि 4 वेदांचे अधिष्ठाता. त्यामुळे 4 मुखी रुद्राक्ष हा ज्ञान, शिक्षण, वाणी आणि सर्जनशीलता तसंच विवेक यांचं प्रतीक मानला जातो. शिवपुराणातील रुद्राक्ष महात्म्यानुसार 4 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने विद्याप्राप्तीला सहाय्य होतं, म्हणजे विद्यार्थी धारण करू शकतात. वाणीमध्ये मधुरता येते, ज्यांचं बोलण्याशी संबंधित काम आहे ते लोक हा रुद्राक्ष धारण करू शकतात आणि अज्ञानाचा नाश होतो. म्हणजेच काय, आपल्याला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे, जे नॉलेज मिळवायचं आहे, त्याच्यामध्ये हा रुद्राक्ष आपल्याला मदत करतो. रुद्राक्ष हा बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार. त्यामुळे अभ्यास असेल, लेखन, अध्यापन, वक्तृत्व, बौद्धिक कार्य करणाऱ्यांसाठी तो शुभ मानला जातो. अगदी थोडक्यात 4 मुखी रुद्राक्षाचे फायदे सांगायचे झाले तर ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढते, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, वाणी अधिक स्पष्ट होते, प्रभावी होते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, वकील, लेखक, पत्रकार, वक्ते, संशोधक यांच्यासाठी तर हा रुद्राक्ष शुभ मानला जातो. आत्मविश्वास वाढायला मदत होते, निर्णय क्षमता सुधारते, वेद अध्ययन असेल किंवा आध्यात्मिक साधनेत सुद्धा प्रगती या रुद्राक्षाने होते किंवा हा रुद्राक्ष त्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतो. आता जे थंबनेल बघून आलेत ते म्हणतील की बाकी सगळं राहू द्या, नोकरीसाठी काय करायचं आहे तेवढं सांगा. तर मग ऐका, 4 मुखी रुद्राक्षाचा एक प्रयोग आहे जो तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी मदत करणार आहे. तो प्रयोग सांगण्याआधी हे मात्र लक्षात घ्यायचं आहे की प्रयत्नांती परमेश्वर असतो. त्यामुळे फक्त रुद्राक्ष घालून तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुमच्याकडे संधी आपोआप चालत येईल किंवा आपोआप तुमचं देरेहारी खाटल्यावरही असं होईल, तर असं होत नाही. पण प्रयत्न तर तुम्ही आधीच करताय, बरोबर. त्या प्रयत्नांना यश येण्यासाठी या गोष्टी आपल्याला मदत करतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आपली मानसिकता बदलण्यासाठी, आपले विचार बदलण्यासाठी, नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे जाण्यासाठी रुद्राक्ष मदत करतो. रुद्राक्ष आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि विचार बदलले की आपल्या भोवतीची परिस्थिती आपोआप बदलते. कारण 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन सुद्धा माझं काम होतच नाही असे जर आपले विचार असतील तर ब्रह्मांड आपल्याला तेच देतं जो विचार आपण करतो. पण आता माझ्या प्रयत्नांना यश मिळतंय, मी यशस्वी होतोय किंवा माझं काम होतंय, असे जे सकारात्मक विचार आहेत ते आपल्या कृतीला सुद्धा सकारात्मकता देतात आणि मग आपलं आयुष्य पॉझिटिव्हली बदलायला सुरुवात होते. तर आता वळूया त्या उपायाकडे जो तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी करायचा आहे. नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही सोमवारी 4 मुखी रुद्राक्ष लाल धाग्यात गुंफून त्याची गंगाजलाने विधिवत पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा 11,000 जप करून तो गळ्यात धारण करावा. शिवमंदिराबाहेरील गोरगरिबांना पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ वाटावेत, ज्या योगे नोकरी प्राप्तीतील अडथळे दूर होण्यास मदत होते. आता यासाठी तुम्ही कोणताही चांगला सोमवार निवडू शकता. काय करायचं आहे तर कोणत्याही चांगल्या सोमवारी 4 मुखी रुद्राक्ष लाल धाग्यात गुंफायचा आहे आणि त्याची गंगाजलाने विधिवत पूजा करायची, जशी आपण देवाची पूजा करतो तशीच. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 11,000 जप मात्र करायचा आहे. या जपात कुठेही एखादा जप कमी किंवा असं काही ॲडजस्टमेंट नाही बरं का. तेवढे कष्ट तर तुम्हाला घ्यावेच लागतील. एवढी साधना केल्यानंतर तो रुद्राक्ष जो आहे तो गळ्यात धारण करायचा आहे. आणि मग शिवमंदिराबाहेर जे गोरगरीब असतात त्यांना पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ वाटायचे आहेत, दान करायचं आहे. आता हा उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा
या उपायाने सगळ्यात आधी तुमच्या मनातली नकारात्मकता निघून जाणार आहे. जे काही तुमच्या मनामध्ये विचार आहेत, मी प्रयत्न करते, यशच मिळत नाही, मला हवी तशी नोकरीच मिळत नाही आहे, किंवा नोकरीत त्रासच होतो आहे, किंवा काय करायचं आहे, इथं कॉम्पिटिशनच खूप वाढली आहे, एका ठिकाणी अर्ज करावं तर 10 जण रांगेत उभे असतात, आपला नंबर कधी लागायचा, हे सगळे नकारात्मक विचार जे आहेत ना, ते बाजूला जातात. आपण जेव्हा अशी साधना करतो तेव्हा आपल्या मनात आधी बदल व्हायला सुरुवात होते आणि मग विचारांमधला बदल आपल्या कृतीत दिसतो आणि कृतीत झालेला बदल आपलं आयुष्य बदलतो. त्यामुळे हा जर उपाय तुम्हाला करायचा असेल तर तो श्रद्धेने करणं गरजेचं आहे. हा ज्योतिषशास्त्रात दिलेला एक उपाय आहे जो इथे आम्ही तुम्हाला सांगितला. आता हा कोण करू शकतं, तर सगळे करू शकतात हा उपाय. महिला, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं. 4 मुखी रुद्राक्ष मी मगाशी म्हटलं तसं एकाग्रता वाढवतो, ज्ञान देतो, तुमची कम्युनिकेशन स्किल सुधारतो. मग नोकरीसाठी काय लागतो? नॉलेज लागतं, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल लागतं चांगलं नोकरी मिळवण्यासाठी, आणि या सगळ्या गोष्टी या रुद्राक्षाने साधल्या जातात. म्हणून प्रयत्न तर तुम्ही कराच, पण त्याबरोबर जर तुमच्यामध्ये कुठेतरी आत्मबळ कमी पडत असेल किंवा कुणाचा आधार नाही आहे, नकारात्मकता वाटते आहे, तर अशा वेळी या गोष्टी खरंच परिणाम करतात. आता यामध्ये काहींचा असा प्रश्न असेल की काय असतं त्या रुद्राक्षामध्ये एवढं, नाही का? तर सगळ्यात आधी हे समजून घ्या, रुद्राक्ष म्हणजे कोणताही दगड नाही आहे किंवा कृत्रिम मणी नाही आहे. रुद्राक्ष हे एका वृक्षाचं वाळलेलं बी आहे. हा वृक्ष नेपाळ, भारत, इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो. आता या बीजावर नैसर्गिकरित्या ज्या रेषा पडलेल्या असतात त्याला मुख म्हणतात आणि या रेषांच्या संख्येनुसार रुद्राक्षाचे प्रकार ठरतात. जसं 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी किंवा 4 मुखी असे 21 मुखापर्यंत रुद्राक्ष असतात. आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी किंवा आपल्या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी, पर्सनॅलिटी सुधारण्यासाठी जो रुद्राक्ष वापरायचा आहे तो 4 मुखी रुद्राक्ष आहे. आता या रुद्राक्षाबद्दल शिवपुराणात किंवा लिंगपुराणामध्ये रुद्राक्ष जबाल उपनिषदामध्ये सांगण्यात आलं आहे की भगवान शिव हजारो वर्ष तपश्चर्या करत होते आणि तप पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू पृथ्वीवर पडले. त्या अश्रूंपासून या रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली. त्यामुळे रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अक्ष म्हणजेच भगवान शिवांचे अश्रू किंवा डोळा ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच रुद्राक्ष म्हणजे रुद्राचे अश्रू. ही धार्मिक आणि पौराणिक मान्यता त्यामागे आहे. मंडळी, या बाबतीत आता तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर विचारू शकता, पण त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचे तुम्ही भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.